त्या सर्वात जास्त जर पुण्य अर्जित करायचं असेल तर आहे की भगवंताच्या धातूच्या बाजूला बसून आपण आपला राग, द्वेष, मोह काढून आपण त्या ठिकाणी ध्यान केलं पाहिजे भगवंताच्या धातूच्या सानिध्यात. ते सर्वात मोठं पुण्य आहे. तिथे बसून आपण जर राग, द्वेष, मोह काढला, दानशील समाधी जर वाढवली तर त्या पुण्याची तोड नाही आणि त्या पुण्याचं प्रमाण देखील नाही की किती महापुण्य प्राप्त होईल. म्हणून भगवंताच्या धातुस्तूपासाठी अतिश्रद्धेने दिलेलं मुठभर रेती ही पृथ्वीवरल्या सगळी रेती कुठेही दान दिली तर त्यापेक्षा अधिक पुण्यशाली आहे. पृथ्वीवर तुम्ही पूर्ण पृथ्वीवरली रेती, समुद्रात निघणारी सगळी रेती, त्याचबरोबर सगळ्याच नद्यांमधली निघणारी रेती एकदाच जर कोणी महादानीने घेतली आणि ती दुसऱ्या ठिकाणी कुठेही दान केली तर ते पुण्य एका पारड्यात आहे. पण भगवंताच्या महास्तूपासाठी, धातुस्तूपासाठी मुठभर जरी रेती दिली तर ते पुण्य अधिक आहे, जास्तीच आहे, कारण की ते शास्त्र भगवंताचा महास्तूप आहे. जर तुम्ही पृथ्वीवरल्या सगळ्या विटा, पृथ्वीवरले सगळे ब्लॉक जे जे काय आहे ते सारे जर बुद्ध धम्म संघाला सोडून दुसऱ्या कोण्याही ठिकाणी जर दान पुण्य केल्या तर ते पुण्य दुसऱ्या साईडला, परंतु भगवंताच्या महास्तूपासाठी श्रद्धेनं एक वीट जरी दान दिली किंवा आपण स्वतः प्रत्यक्ष श्रमदान करून लावली ते पुण्य दुसऱ्या पारड्यात आहे. समुद्राचं पाणी, हवा आणि जसं हे सगळ्या गोष्टी मोजता येत नाही तसं तुमचं पुण्य मोजता येणार नाही. एवढी पुण्य संधी असते.